महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होईतोवर मला शेतकरी तसंच महाराष्ट्रातील जनतेच्या हितार्थ एक दिवसाचा मुख्यमंत्री करावा, तसंच स्वतंत्र वेगळा विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी मागणी स्वाभिमान कामगार युनियननं राज्यपालांना केली आहे। या संदर्भात स्वाभिमान कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठवलं आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक संपन्न होऊनही महायुतीला जनतेने कौल दिला असून सुद्धा अद्यापपर्यंत लोकशाही मार्गाने सत्ता स्थापनेचा तिढा संपलेला नाही। राज्यात राष्ट्रपती राजवटीकडे हा मार्ग जात असून असं होऊ नये याकरता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटातून त्यांची सुटका व्हावी व सर्वतोपरी त्यांना मदत मिळावी याकरता जनतेच्या हितार्थ मला महाराष्ट्राचा एक दिवसाचा मुख्यमंत्री करावा अशी मागणी स्वाभिमान कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 16 दिवसापासून जे राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, कालांतराने म्हणजे आज मितीला सुद्धा मला वाटते की राष्ट्रपती राजवट सुद्धा आपल्या महाराष्ट्रावर येऊन ठेपलेली आहे। आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महामहिम राज्यपाल यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये ज्या प्रकारे युतीला जो कौल दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने, त्याचा सन्मान करून लवकरात लवकर त्यांनी सत्ता स्थापन करावं आणि शेतकऱ्यावर जे आसमानी संकट आलेलं आहे आणि लोकांच्या हिताकरता आपण लवकरात लवकर तातडीनं सत्ता स्थापन करून महाराष्ट्र जनतेला न्याय द्यावा। त्याचप्रमाणे अगर त्यांचं जर बसत नसेल तर आम्ही आमचे संपूर्ण स्वाभिमान कामगार युनियनचे त्याचप्रकारे आमचे मित्रमंडळी आहेत, आम्ही अशी मागणी करतो की आमचे जिल्हाध्यक्ष विलास वाडेकर यांनासुद्धा या ठिकाणी अगर असेल आणि संविधानात अशी तरतूद असेल तर एक दिवसाचा मुख्यमंत्री त्यांनासुद्धा करावं, जेणेकरून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी हितासाठी आम्ही काम करू शकू। आणि त्याचप्रमाणे विदर्भ वेगळा अगर आम्हाला मिळाला तर तुम्ही तुमच्या महाराष्ट्रामध्ये झगडे करत राहा आणि आम्ही आमचा विदर्भ सांभाळण्यात आम्ही सक्षम आहोत अशी ह्या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे आणि पुढील आम्ही आंदोलनाचा इशारा ह्या ठिकाणी देत आहे।